example number 2 is example number 2 क्या example number 2 is evaluate integration of e raised to x upon under root 2 e raised to 2x plus 7 e raised to x minus 5 into dx. तर आपल्याला हे इंटिग्रल सॉल्व करायचे बरोबर. तर बघा सोल्युशन दिलेलं इंटिग्रेशन आपण I ने डिनोट करूया. पण इथं काय दिसतंय आपण बघा फंक्शन पे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह पण प्रेझेंट आहे बरोबर. e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह काय तर e रेज टू x. मग इथं आपल्याला e रेज टू x ला सेपरेट करावं लागेल आणि कंडिशन काय ax स्क्वेअर म्हणजे x ची पॉवर किती पाहिजे 2. म्हणजे इथं आपण जर पुट केलं तर t ची आपली पॉवर काय आली पाहिजे 2. म्हणून काय करूया mn ला सेपरेट लिहूया. लॉ ऑफ इंडायसेसचा एक फॉर्म्युला आहे बघा कोण सांगेल a रेज टू mn काय असतो रे a रेज टू mn इज a रेज टू m रेज टू n a रेज टू m रेज टू n means e raised to x as it is upon under root 2 e raised to x raised to 2 म्हणू शकतो बघा काय e raised to x into 2 2x or x2 plus 7 e raised to x as it is minus 5 with respect to x. तर याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. तर काय स्टेप फर्स्ट तर असं फंक्शन पुट करूया ज्याचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. म्हणजेच काय पुट e raised to x equal to t पुट e raised to x equal to t म्हणजे f of x ला काय पुट केला आपण t कारण की फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे म्हणजे यूज सबस्टिट्यूशन मेथड. देन याला डिफरन्शिएट करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x is e raised to x dx equal to dt बरोबर. तर आता ही जी व्हॅल्यू आहे रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू काय पुट करूया 1 मध्ये. रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू 1 मध्ये पुट करा म्हणजेच काय व्हॉट इज स्टेप नंबर 2. अरे देन इंटिग्रल 1 becomes I equal to integration of e raised to x dx becomes dt म्हणजे न्यूमरेटर होऊन जाईल dt upon under root 2 as it is e raised to x is replaced by t means t square आहे बरोबर त्यामुळे square plus 7 e raised to x is replaced by t minus 5 बरोबर. So what is next step integration of dt upon. तर फॅक्टर पाडायच्या आधी आपल्याला काय करावं लागतं कंडिशन मस्ट बी कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी और x स्क्वेअर इज कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर इज इक्वल टू प्लस 1 और माइनस 1. आता सबस्टिट्यूशन केल्यामुळे काय x स्क्वेअर च्या ऐवजी t स्क्वेअर कोएफिशिएंट ऑफ t स्क्वेअर मस्ट बी प्लस 1 और माइनस 1. तर इथं t स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय आहे 2 आहे. तर इथं आपल्याला आधी 1 आणावं लागेल. म्हणजेच कसं आणू शकतो आपण 2 कॉमन काढायचा रूट मध्ये म्हणजेच टेकिंग रूट मध्येच काय करूया 2 कॉमन काढूया म्हणजेच काय ब्रॅकेट मध्ये t स्क्वेअर प्लस कॉमन काढतो म्हणजेच मल्टिप्लाय करतो परत 7 ला 2 न डिवाइड करूया t as it is मायनस परत 5 is not divisible by 2 म्हणून परत काय करूया 2 बरोबर ना कंप्लीट आहे ना डिवाइड होत म्हणून परत 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं म्हणजे बघा बरं 2 into t square 2t square plus 2 into that to division मध्ये get cancelled 70 बरोबर आणि हे मायनस 2 into that to divide आहे 2 to get cancelled we get 5. आता what is next step तर काय करूया आपण
root AB is root A into root B. root A into root B म्हणजे चे इंटिग्रेशन ऑफ dt upon root 2 into root of t square plus 7 by 2t minus 5 by 2 आणि न्यूमरेटरला काय नसलं काय याचा आपण सबटर्म आली a. सो व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? आता 1 upon root 2 काय रे कॉन्स्टंट टर्म बाहेर काढूया आपण म्हणजे जी I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 upon root 2 कॉन्स्टंट आपण बाहेर काढला काय dt ऑपरेटर आता पुढे लिहूया. न्यूमरेटरची पॉवर किती सॉरी न्यूमरेटर किती 1 म्हणजे रूट मध्ये t स्क्वेअर प्लस 7 by 2t minus 5 by 2 म्हणजे जी t स्क्वेअर प्लस 7 by 2t minus 5 by 2 dt. तर आता इथे जे फॅक्टर पडत नाही मग कुठली मेथड यूज करतो आपण? लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं तुम्हाला यूज कंप्लीट स्क्वेअर मेथड. यूज कंप्लीट स्क्वेअर मेथड. मग काय कंप्लीट स्क्वेअर मेथड काय फाइंड करतो आपण? थर्ड टर्म. काय फाइंड करतो आपण? थर्ड टर्म. मग काय रे फॉर्म्युला बघा झाला टी स्क्वेअरचा ऑप्शन म्हणून मग आपण आता थर्ड टर्म फाइंड करू शकतो. काय फॉर्म्युला थर्ड टर्मचा? हाफ इनटू कोएफिशिएंट ऑफ t होल स्क्वेअर. कोएफिशिएंट ऑफ t होल स्क्वेअर कारण की सबट्यूशन केल्यामुळे x नाही येणार का काही t म्हणून t चा होल ब्रॅकेट स्क्वेअर कोएफिशिएंट ऑफ t घ्यायचा आणि त्याचा हाफ. मग काही हाफ इनटू व्हॉट इज कोएफिशिएंट ऑफ t इज x plus 7 by 2 साइन भी कन्सिडर करावं लागेल होल स्क्वेअर म्हणजे इथे 7 by 2 2 are 4 7 by 4 स्क्वेअर. तर काय मग 7 स्क्वेअर इज 49 4 स्क्वेअर इज 16 म्हणजे आपल्याला थर्ड टर्म ही ऍड करावी लागेल आणि सबट्रॅक्ट करावी लागेल बरोबर. म्हणजेच काय व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? अरे I इक्वल टू 1 upon root 2 इंटिग्रेशन ऑफ 1 upon अंडर रूट. तो ये फर्स्ट टर्म सेकंड टर्म आता थर्ड टर्म काय 49 by 16 हम ऐड करूया बरोबर. कॉन्स्टंट घेऊया आणि सबट्रॅक्ट करूया yes minus 49 by 16 with respect to t. सिंप्लिफाई करा काय आहे 1 upon root 2 इंटिग्रेशन ऑफ 1 upon तर अंडर रूट हा कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे बघा बरं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बघा कसं लक्षात ठेवायचं t स्क्वेअर कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे t चा. मधलं साइन प्लस असेल तर प्लस a मायनस असेल तर मायनस. आणि थर्ड टर्म बघायची 49 by 16 कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे इथेच काढलं आपण 7 by 4 चा बरोबर ना. कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे हा 7 by 4 चा म्हणजे इथे 7 by 4 होल स्क्वेअर. आता हे सिंप्लिफाय करा याचा एलसीएम काय येईल 16 because 16 is multiple of 2 म्हणजे 16 इथं 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल न्यूमरेटरला आणि इथं 1 ने बरोबर. म्हणजेच काही 8 into -5 minus 40 मायनस मधलं साइन जे असेल ते घेतलं 1 into 49 is 49 dt. तर सिंप्लिफाय करा 1 upon root 2 as it is integration of 1 upon under root t plus 7 by 4 whole square आहे काही whole square not 7 by 4 square काही इथं तर करेक्शन करून घ्या. इथं t स्क्वेअर आहे t चा स्क्वेअर मधलं साइन प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस
49/16 कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे 7/4 चा आणखी एक्सपांड केला आपण याला बरोबर 30 + 7/4 ला एक्सपांड केलं तर आपल्याला काय मिळेल t² + 7/2t + 49/16 म्हणजे येईल हा t + 7/4 होल स्क्वेअर आता डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या ऍडिशन होईल मायनस मायनस प्लस येईल पण साइन ऑफ लार्ज नंबर येईल -49 - 14 - 89/16 with respect to t integrate with respect to t म्हणजे 1/√2 तर आता x स्क्वेअर नाही ना सबस्टिट्यूशन केल्यामुळे t + 7/4 येईल तर यूज x स्क्वेअर - a स्क्वेअर वाला थेरम येईल म्हणजे 1/√t + 7/4 होल स्क्वेअर मायनस आता 89 कशाचा आहे का रे कंप्लीट स्क्वेअर नाही मग आपण काय करूया ऍडजस्टमेंट करूया रूट एक्स्ट्रा घेऊया 16 कशाचा आहे 4 चा मग जर होल स्क्वेअर केला तर बघा आपल्याला 89/16 मिळतो कसं रे 16 कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे 4 चा आणि 89 √89 चा बरोबर म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल 89 मिळेल 4 स्क्वेअर इज 16 मग यूज इंटिग्रेशन ऑफ 1/√x² - a स्क्वेअर काय असतो इंटिग्रेशन ऑफ 1/√x² - a स्क्वेअर कोण सांगेल यूज इंटिग्रेशन ऑफ 1/√x² - a स्क्वेअर dx is log of mod of x plus √x² - a स्क्वेअर प्लस c तर आपल्याला हा थेरम यूज करावा लागेल काय आहे म्हणून इथं 1/√2 कॉन्स्टंट ॲज इट इज बघा RHS मध्ये पुट x काय पुट करणार रिप्लेस x बाय t + 7/4